स्वर्गीय माता सर्वात सुरक्षित आश्रयस्थान या शीर्षक उपदेशांतर्गत मी तुमच्यासोबत परमेश्वराचे वचन सामायिक करू इच्छितो. भूतकाळात जेव्हा मुले धोक्यात असायचे तेव्हा ते नेहमी आपल्या माताच्या स्कर्ट मागे लपायचे. जुन्या दिवसांमध्ये अनेक स्त्रिया अधोरेखित स्कर्ट असलेले हँडबॉक्स परिधान करायच्या. जेव्हा पिल्लं धोक्यात असतात तेव्हा ते कोंबडीच्या पंखाखाली लपतात. तसेच कांगारूचे बाळ आपल्या माताच्या पिशवीमध्ये जाऊन बसते. बाळ कोआला आपल्या मातीच्या पाठीला डिंकाप्रमाणे चिकटते. असे का आहे? सर्व लोकांनो, तुम्ही कधी या गोष्टींबद्दल विचार केला आहे का? त्यांच्याकडे पिता आहेत. माता पितापेक्षा थोडीशी कमजोर नाही का? तरी देखील जेव्हा आपण परमेश्वराद्वारे निर्माण केलेल्या विविध प्राण्यांना पाहतो तेव्हा ते आपल्या माताच्या पाठीला डिंकाप्रमाणे का चिकटतात? बायबल आपल्याला सांगते की निसर्गामध्ये परमेश्वराची इच्छा प्रकट होते. जेव्हा मुलांना धोका जाणवतो तेव्हा ते आपल्या माताला बोलावतात. जेव्हा मुलं माता असे ओरडतात तेव्हा माता त्यांचा आवाज ऐकून सुपरवुमन प्रमाणे येते आणि सर्व संकटांना दूर करते. हीच बाब लहान मुलांची देखील आहे. जेव्हा धोका येतो तेव्हा ते आपल्या माताला शोधतात, तिच्या जवळ जाऊ इच्छितात आणि तिच्या मागे लपतात. जेव्हा धोकादायक प्राणी जवळ येतात तेव्हा पिल्लं आपल्या माताकडे धावतात आणि तिच्या पंखाखाली लपतात. अगदी जर एखाद्या मोठ्या कुत्र्याने त्यांच्यावर झडप घातली तर माता उग्र होऊन विचार करते, जर तू कधी माझ्या मुलावर बोट उचलले तर मी तुला जाऊ देणार नाही. आपण या वस्तुस्थितीद्वारे आत्मिक पैलू समजून घेण्याची गरज आहे की कोणताही प्राणी त्यांच्या माताच्या कणखर भूमिकेमुळे पिल्लांकडे जाण्याचे धाडस करत नाही. माता सर्वात सुरक्षित आश्रयस्थान का आहे? आज या आपण पाहूया की बायबल आपल्याला काय सांगते. बायबल म्हणते की आता संकटाचे युग आहे. तसेच विविध परिस्थितींकडे पाहता युद्धे सतत होत आहेत. हवामानातील आपत्ती वारंवार येत आहेत आणि पृथ्वीची पर्यावरणीय परिस्थिती आणखी कमी प्रमाणात सुरक्षित होत चाललेली आहे. अशा वेळी परमेश्वर आपल्याला कोठे पळून जाण्यास सांगतात? ते म्हणतात, सियोनकडे पळा. मग आपण सियोनकडे पळावे असे त्यांना का वाटते? सियोनमध्ये कोण आहे? सियोन सर्वात सुरक्षित ठिकाण असण्याचे एक कारण हे आहे की तेथे माता आहेत. या प्रकरणाबद्दल या आपण दानिएल अध्याय 2 वचन 1 पाहूया. दानिएल अध्याय 2 वचन 1 मध्ये असे लिहिले आहे, नबुकदनेसरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी स्वप्ने पडली. तेने करून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. नबुकदनेसर राजाला एक फारच महत्वाचे स्वप्न पडले होते, पण तो ते विसरला. स्वप्न काय होते हे त्याला जाणून घेण्याची इच्छा होती. त्यावेळी त्याच्याकडे ज्योतिषी, मांत्रिक आणि जादूगार यासारखे सल्लागार होते ज्यांचा तो सल्ला घेऊ शकत होता. त्याला वाटले ते मला सांगतील म्हणून त्याने त्यांना विचारले. पण जर तुम्ही वचन 11 पाहिले तर त्यांनी म्हटले, महाराज जी गोष्ट विचारतात ती दुर्घट आहे. इंग्रजी बायबलमध्ये खूप कठीण असे लिहिले आहे. त्यांनी म्हटले की हे त्यांच्या क्षमतेपलीकडे आहे. मानवात वास न करणाऱ्या देवांशिवाय कोणाच्याने ती महाराजांच्या हुजुरास सांगवणार नाही. त्यांनी म्हटले, राजाला काय स्वप्न पडले होते हे आम्ही कसे समजू शकतो? हे इतके कठीण कार्य आहे की देवांशिवाय कोणच हे सांगू शकत नाही. अशा प्रकारे त्यांनी राजाची विनंती नाकारली. या आपण वचन 12 सह सुरू ठेवूया.
हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि बाबेलच्या सर्व ज्ञानांचा वध करावा अशी त्याने आज्ञा केली. राजाने म्हटले, तुम्ही ते स्वप्न देखील प्रकट करू शकत नाहीत जे मी काल रात्री पाहिले होते. पण तुम्हाला भविष्य माहीत आहे असे बोलून तुम्ही मला माझे भाग्य सांगत नाहीत का? त्यामुळे राजाला खूप राग आला. त्या सर्वांना ठार मारण्याची आज्ञा देण्यात आली होती. वचन 13. ज्ञानांचा वध करावा हा हुकूम सुटला तेव्हा दानिएलचा व त्याच्या सोबत्यांचा वध करावा म्हणून लोक त्यांना शोधू लागले. दानिएल आणि त्याचे मित्र परमेश्वराची सेवा करत होते म्हणून राजाने त्या सर्वांना देखील मारून टाकण्याची आज्ञा दिली. त्यावेळी दानिएलने राजाचा अधिकार आर्योकला म्हटले, मला काही दिवस द्या, मी त्यांना स्वप्न सांगू शकतो. अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर दानिएल परमेश्वराकडून शिकला की राजाचे स्वप्न काय होते. या आपण अध्याय 2 वचन 27 कडे जाऊया. दानिएल अध्याय 2 वचन 27 मध्ये लिहिले आहे, दानिएलाने राजाला उत्तर दिले की महाराजांनी जे रहस्य विचारले आहे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी व दैवज्ञ यांना महाराजांना सांगता येणार नाही. तरी रहस्य प्रकट करणारा कोण आहे? देव स्वर्गात आहे. त्याने समजावले की फक्त परमेश्वरच या गोष्टींना प्रकट करू शकतात. मग या युगामध्ये सर्वात सुरक्षित आश्रय काय आहे? एक सुरक्षित आश्रय शोधण्यासाठी जगातील लोक या आशेने आपल्या संपत्तीचा, संबंधाचा आणि शक्तीचा वापर करतात की एक धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यावर ते सर्वात सुरक्षित आश्रयाला पळून जातील. काही लोक भूमिगत होतील, काही लोक अंतराळ यानातून इतर ग्रहांवर जातील किंवा काही लोक समुद्राखाली निघून जातील. ते सर्व प्रकारचे संशोधन करतात. पण परमेश्वर काय म्हणतात? परमेश्वर म्हणतात की ते कोठेही असोत, ते न्यायापासून वाचू शकत नाहीत. मात्र येथे दानिएलमध्ये असे म्हटले आहे, कोणीही रहस्य उलगडू शकत नाही, फक्त परमेश्वरच रहस्य प्रकट करू शकतात. त्याने म्हटले, परमेश्वर मला याविषयी कळवतील म्हणून मला काही दिवस द्या. आणि नंतर त्याने राजाला दानिएल अध्याय 2 मध्ये मूर्तीबद्दलचे स्वप्न सांगितले. जेव्हा राजाने सर्व काही ऐकले तेव्हा त्याला आठवले, ओ माझे स्वप्न हे होते. अर्थाबद्दल काय? अर्थ देखील अचूक होता. सुवर्णाचे शिर आपणच आहात. आपल्यानंतर आपणाहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल आणि पितळेचे असे तिसरे राज्य होईल. ते सर्व पृथ्वीवर सत्ता चालवतील. चौथे राज्य लोखंडासारखे मजबूत होईल. ते पायाच्या 10 बोटांप्रमाणे 10 राज्यांमध्ये विभाजित केले जाईल. त्याने राजाला पुढे काय होणार हे सांगितले आहे. नबुकदनेस्सर राजा आपल्या काळातील सर्वात शक्तिशाली मनुष्य होता. बंदिवान असलेल्या दानिएलाला त्याने नमन केले. याशिवाय त्याने म्हटले की तो दानिएलाला ते सर्व काही देईल जे त्याला पाहिजे आहे. आपण बायबलमध्ये याची खात्री करू शकतो की राजाने त्याला सर्व प्रकारची संपत्ती दिली. दानिएलाने काय म्हटले की जे या सर्व रहस्यांची व्याख्या सांगू शकतात ते कोण आहेत? त्याने म्हटले की ते फक्त परमेश्वर आहेत. दानिएलने नबुकदनेस्सरच्या स्वप्नाला स्वतः समजले होते का? तो हे परमेश्वराकडून शिकला होता आणि परमेश्वराने त्याला दिलेल्या बुद्धीने स्वप्नाचा अर्थ सांगितला होता, हो ना? मग आज आपल्यासाठी सर्वात सुरक्षित आश्रयस्थान कोठे आहे? फक्त परमेश्वरच आपल्याला सांगू शकतात. जगाला हे माहीत नाही. ते एकसारखेच बायबल वाचतात पण ते समजत नाहीत. मात्र हे सर्व आपल्याला कोण शिकवते? परमेश्वराने आपल्याला सांगितले म्हणून आपण ही सामग्री शिकलो नाहीत का? या आपण मत्तय अध्याय 13 वचन 10 पाहूया.
मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता? वचन 11. त्याने त्यांना उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हाला काय केलेले आहे? दिलेले आहे. जसे परमेश्वराने दानिएलाला दाखवले तसेच ते आपल्याला सर्व काही दाखवतात. त्यांनी दानिएलाला नबुकदनेस्सर राजाचे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगितला. स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हाला दिलेले आहे, परंतु इतरांबद्दल काय? त्यांना दिलेले नाही. सर्वात सुरक्षित आश्रयस्थान काय आहे? बरेच लोक याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात, पण याचे उत्तर आपल्याला फक्त कोण सांगू शकते? याचे उत्तर फक्त परमेश्वरच आपल्याला सांगू शकतात. ज्याप्रमाणे परमेश्वराने दानिएलाला स्वप्न आणि त्याचा अर्थ समजू दिला आणि नबुकदनेस्सरची उत्सुकता सोडवली, त्याचप्रमाणे या युगामध्ये परमेश्वर फक्त आपल्या संतानांना हे समजू देतात की सर्वात सुरक्षित आश्रयस्थान कोठे आहे. त्यांनी म्हटले, मी तुम्हाला हे सांगितले आहे, पण इतरांना नाही. स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हाला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. वचन 12. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहत असता पण काय होते? पाहत नाहीत, आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. असे लिहिले आहे की त्यांना डोळे असूनही ते पाहत नाहीत, कान असूनही ते ऐकत नाहीत, जरी त्यांच्याकडे अंतःकरण आहे तरी ते समजत नाहीत. जे आपल्याला सर्व रहस्य समजू देतात ते फक्त परमेश्वरच नाहीत का? दानिएलाला स्वप्न आणि त्याचा अर्थ माहीत होता. तो ज्ञानी होता म्हणून असे नव्हते, आणि तो एक महान व्यक्ती होता म्हणूनही नाही. दानिएलने स्वप्न प्रकट करण्यापूर्वी आपल्या मित्रांसह परमेश्वराकडे प्रार्थना केली. आम्हाला हे माहीत नाही. पिताजी, कृपया आम्हाला या सर्व गोष्टींबद्दल सांगा. आम्ही हे आमच्या मानवी सामर्थ्याने समजू शकत नाही. याप्रमाणे दानिएल, शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांनी मनापासून प्रार्थना केली. शेवटी परमेश्वराने त्यांना स्वप्न आणि याचा अर्थ समजू दिला, म्हणजे मूर्तींची उपासना करणाऱ्या परराष्ट्रीय बाबेलमध्ये परमेश्वराच्या गौरवाला उंचवण्यासाठी एक मोठे कार्य केले जाऊ शकेल. अगदी धर्मशास्त्राच्या डॉक्टरची पदवी असलेली व्यक्ती देखील किंवा बऱ्याच वर्षांपर्यंत सराव केलेला एक पाद्री, त्याला देखील बायबल आपोआप समजत नाही, हो ना? आपल्याला कोण सांगणार? म्हणूनच योहान अध्याय 6 वचन 45 मध्ये येशू म्हणतात, परमेश्वराने शिकवलेल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. माझ्याकडे येण्याचा मार्ग स्वर्गाच्या रहस्यांनी बनलेला आहे. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. मग आपण स्वतःला विचारले पाहिजे, या युगामध्ये सर्वात सुरक्षित आश्रयस्थान कोठे आहे? नोहाच्या तारावासारखे ठिकाण कोठे आहे? जर आपण ठिकाणाच्या दृष्टीने बोललो तर आपण म्हणतो सियोन, पण ते ठिकाण स्वतः आपल्या सुरक्षेची खात्री देऊ शकत नाही. सियोनमध्ये आपल्या आत्म्यांचे रक्षण करणारे कोण आहेत? ते पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर नाहीत का? म्हणूनच परमेश्वरने म्हटले, सियोनच्या दिशेकडे ध्वजा उभारा, आश्रयासाठी पळा, थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट मोठा नाश आणत आहे. जेव्हा अशी संकटाची वेळ येते तेव्हा आपण सियोनमध्ये कोणाला शोधले पाहिजे? आपण स्वर्गीय माताला शोधले पाहिजे. त्या हरवलेला तुकडा नाहीत का जो परमेश्वराने लपवला आहे? याद्वारे आज या आपण सत्याच्या वचनांवर जवळून दृष्टी टाकूया. या युगातील सर्वात सुरक्षित आश्रयस्थान स्वर्गीय माता आहे. या आपण जकर्या अध्याय 14 वर जाऊया. परमेश्वर आपल्याला सांगत आहेत की जवळच भविष्यात पृथ्वीवर कोणत्या प्रकारचे नाश येतील. अध्याय 14 वचन 12. तेव्हा ज्या राष्ट्रांनी यरुशलेम बरोबर लढाई चालवली
त्या सर्वांचा संहार परमेश्वर ज्या मरीने करील ती ही. ते पायांवर उभे असता त्यांचे मांस कुजेल, त्यांचे डोळे जागच्या जागी सडतील, त्यांच्या मुखात त्यांची जिव्हा सडेल. त्या दिवशी असे होईल की परमेश्वराकडून त्यांची फार त्रेधा उडेल. ते प्रत्येक आपापल्या शेजाऱ्याचा हात धरतील आणि त्या प्रकारचा हात आपल्या शेजाऱ्यांच्या हाताशी प्रतिकार करेल. यहुदाही यरुशलेमेत युद्ध करेल. आसपासच्या सर्व राष्ट्रातील धन जमा होईल. सोने, रुपे व पोशाख यांचा पूर लोटेल. तसेच या मरीप्रमाणे घोड्यांवर, खेचरांवर, उंटावर, गाढवांवर व त्यांच्या लष्करात असलेल्या सर्व जनावरांवर मरी येईल. हीच ती मरी आहे जी संपूर्ण पृथ्वीवर येईल. त्यांचे डोळे जागच्या जागी सडतील, त्यांच्या मुखात त्यांची जिव्हा सडेल. त्यांनी त्या मरीचा उल्लेख केला जी फक्त मनुष्यांनाच नाही तर प्राण्यांवर देखील येईल. या आपण सफन्या अध्याय 1 उघडूया. या आपण सफन्या अध्याय 1 वचन 2 पाहूया. मी भूपृष्ठावरून सर्व काही निखलास नाहीसे करीन असे परमेश्वर म्हणतो. मी मनुष्य व पशु नष्ट करीन. मी आकाशातले पक्षी, समुद्रातील मासे, दुर्जन व त्यांचे अडथळे नाहीसे करीन. भूपृष्ठावरून मानव नाही तसे करीन असे परमेश्वर म्हणतो. आपण वचन 14 वर जाऊया. सफन्या अध्याय 1 वचन 14. परमेश्वराचा मोठा दिवस समीप आहे, तो येऊन ठेपला आहे, वेगाने येत आहे. ऐका, परमेश्वराचा दिवस, तेथे वीर दुःखाने ओरडत आहे. हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे, अभ्रमांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे. तटबंदीच्या नगरांविरुद्ध व उंच बुरुजांविरुद्ध रणशिंगांचा व रणशब्दाचा हा दिवस आहे. मी माणसांवर संकट आणीन, ते आंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. त्यांचे रक्त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील. परमेश्वराच्या क्रोधदिनी त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही. त्यांच्या ईर्षेचा अग्नीने सर्व देश म्हणजे संपूर्ण जग भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करेल आणि तोही एकाएकी करेल. येथे परमेश्वराच्या शेवटल्या न्यायाबद्दल नोंदवलेले आहे. या आपण मलाकी अध्याय 4 वर जाऊया. अध्याय 4 वचन 1 मध्ये असे लिहिले आहे. पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकेल. त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे, त्या तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल. तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल. येथे असे म्हटले आहे, पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. सफन्या अध्याय 1 मध्ये असे म्हटले आहे, मी मनुष्य व पशु नष्ट करीन. जकर्या अध्याय 14 मध्ये असे म्हटले आहे, त्यांचे डोळे जागच्या जागी सडतील, त्यांच्या मुखात त्यांची जिव्हा सडेल. तसेच या मरीप्रमाणे घोड्यांवर, खेचरांवर, उंटांवर, गाढवांवर व त्यांच्या लष्करात असलेल्या सर्व जनावरांवर मरी येईल. जेव्हा आपण अग्नीद्वारे शेवटल्या न्यायाबद्दलच्या या भविष्यवाण्यांचे परीक्षण करतो, तेव्हा त्या मरीमध्ये जेथे त्यांच्या मुखात त्यांची जीभ सडते आणि डोळे जागच्या जागी सडतात. आणि सफन्या 1 मध्ये म्हटले आहे, मी मनुष्य आणि पशु, अगदी समुद्रातील मासे देखील नष्ट करीन. तेव्हा आपण सर्वात सुरक्षित ठिकाण शोधले नाही पाहिजे का? ज्याप्रमाणे नोहाच्या काळात तारू सुरक्षित आश्रयस्थान होते, त्याचप्रमाणे आपण या युगामध्ये शोधले पाहिजे ते ठिकाण सियोन नाही का? सियोन एक सुरक्षित ठिकाण का आहे? तेथे कोण आहे? स्तोत्रसंहिता अध्याय 132 असे म्हणत नाही का की परमेश्वराने सियोनला निवडले आहे आणि आपल्या निवासासाठी त्याला ते आवडले आहे? दुसऱ्या शब्दांमध्ये हे परमेश्वराचे घर आहे. मग हे सुरक्षित का आहे? तेथे कोण आहे? तेथे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर निवास करत नाहीत का? पिता आणि माता आपल्या संतानांना काय करण्यास सांगतात?
जेव्हा आपल्याला अशा संकटाची जाणीव होते तेव्हा ते आपल्याला विलंब न करता कोठे पळून जाण्यास सांगतात? या आपण यिर्मया अध्याय 4 वर जाऊया. अध्याय 4 वचन 5 मध्ये लिहिले आहे, 4장 5절의 말씀 보겠습니다. यहुदात पुकारा, यरुशलेमेत जाहीर करा आणि म्हणा की देशात नरशिंगा फुंका, जोराने ओरडून म्हणा, एकत्र व्हा, चला आपण तटबंदीच्या नगरात जाऊ. 크게 외쳐 이르기를 कोठे? 너희는 모이라. 우리가 सियोनच्या दिशेकडे ध्वजा उभारा, आश्रयासाठी पळा, 어디로요? थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट मोठा नाश आणत आहे. 지체하지 말라. 내가 북방 सिंह आपल्या झाडीतून बाहेर निघाला आहे, राष्ट्रांना फस्त करणारा वाट चालत आहे. 올라왔으며 열방을 멸하는 자가 असे लिहिले आहे की जो जगाचा नाश करणार आहे तो वाट चालत येत आहे. 세계를 멸하는 자가 나왔더라고 했습니다. जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा परमेश्वर आपल्याला लगेच कोठे जाण्यास सांगतात? 너희는 지체하지 말고 ते आपल्याला विलंब न लावता सियोनकडे पळून जाण्यास सांगतात. 펴라고 했습니다. मग जर आपल्याला सुरक्षित ठिकाण माहीत असेल तर आपण तेथे एकट्यानेच गेले पाहिजे का? 부모님들에게도 알려 आपल्या आईवडिलांना, आपल्या संतानांना आणि आपल्या मित्रांना सांगणे आणि त्यांना तारणाच्या मार्गावर घेऊन जाणे चांगले होईल, हो ना? 좋지 않겠습니까? ते ठिकाण सियोन आहे आणि सियोनमध्ये परमेश्वर निवास करतात. 하나님이 거하시는 곳입니다. परमेश्वराची संतान या नात्याने आपण स्पष्टपणे समजले पाहिजे की आपण सियोनमध्ये का गेले पाहिजे. 이제 우리가 깨어나야 भविष्यवाणीनुसार आपण जागृत होण्याची वेळ आलेली नाही का? 마태복음 24장 या आपण मत्ते अध्याय 24 वचन 42 पाहूया. वचन 42 म्हणते, 42절의 말씀 보시면 म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. 어느 날에 너희 주가 임할 आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. 그 집을 म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. 때 인자가 올 것이라고 했습니다. येशूने अध्याय 24 आणि 25 मध्ये जोर देऊन म्हटले, जागृत राहा, झोपू नका. 24장뿐만 아니고 25장에도 계속 जर आपण झोपेत आहोत तर आपण असा विचार करून या जगामध्ये वाहून जाऊ. 이 세상에 जगात असे करणे ठीक आहे, हो ना? 뭐 세상에는 हे जगाच्या मानकानुसार ठीक असू शकते, पण जे स्वर्गात जात आहेत त्यांच्यासाठी हे उपयुक्त नाही. 하늘나라 갈 사람 기준에는 적합지가 못하는 그런 기준이 म्हणून 있습니다. आपला मानक काय असला पाहिजे? 그래서 정신을 차리고 आपण त्यांना परमेश्वराच्या राज्यासोबत जोडले पाहिजे. 하나님 나라에 맞춰야 आपण जगाच्या मानकांप्रमाणे नाही जगले पाहिजे, 높이에 맞춰서 우리가 पण स्वतःला परमेश्वराच्या राज्यात राहणाऱ्या लोकांच्या 하늘 세계 मानकांप्रमाणे रेखांकित केले पाहिजे. 자꾸 맞추도록 노력하셔야 되겠습니다. अध्याय 24 वचन 45, 4장 45절에 ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खाण्यास देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे, असा दास कोण? 누군요? धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल 종이 복이 तो धन्य. मी तुम्हाला खचित सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमिल. 있게 맡기리라. परंतु माझा धनी येण्यास विलंब लागेल असे जर एखाद्या दुष्टदास आपल्या मनात म्हणेल आणि आपल्या सोबतींच्या दासांना मारून लागेल व झिंगलेल्यांबरोबर खाईल पेईल, 내 일을 못한다는 याचा अर्थ आहे की त्याने आपले कार्य केले नाही. 우리 새 언약의 आपण नवीन कराच्या संतानांनी नवीन कराचा परिश्रमपूर्वक प्रचार केला पाहिजे. 그러나 그 본연의 मात्र कधीकधी आपण आपले कार्य करण्यात अपयशी ठरतो आणि इतर व्यर्थ कार्य करतो. 50절입니다. वचन 50, 생각지 않는 तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन 자에 받는 유래 त्याला छाटून टाकील व ढोंग्यांना देण्याचा वाटा त्याच्या पदरी बांधील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. 이런 현상들이 이제 जसे की या गोष्टी घडू शकतात, म्हणून स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता आपल्याला काय सांगतात? 있으라고요. ते म्हणतात, जागृत राहा, 정신을 차리고 있어요. सावधान राहा. 지금 어떤 시대 आपण हे युग जाणून घेतले पाहिजे. 속히 알고 जेव्हा अशी धोकादायक परिस्थिती उद्भवते तेव्हा आपण सर्वात सुरक्षित ठिकाणी म्हणजे स्वर्गीय यरुशलेम माताच्या कुशीत गेले पाहिजे. 가야 되겠고 또 코알라 कोआला आपल्या माताच्या पाठीला चिटकून राहतात आणि कधी पडत नाहीत. 떨어지지 말아야 되겠고 कांगारू आपल्या माताच्या पिशवीच्या आतच लपून राहतात. 달려 있는 जेथे ते शांततेत राहू शकतील असे तर कोणतेच ठिकाण नाही. 할 수가 없는 모양입니다. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या माता
बाहेर कपडे धुत असताना आपण त्यांच्या मागे लपत होतो. 들어가 있으면 मग एखादा भयंकर कुत्रा जरी आला तरी देखील आपण घाबरत नव्हतो. आपल्याकडे बालपणाच्या अशा आठवणी आहेत. 하늘 어머니 स्वर्गीय माता आपल्यासोबत आहेत याचे हेच कारण नाही का? म्हणून या आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना लवकरात लवकर यरुशलेम माताबद्दल माहिती देऊया. 알려서 우리 시온 असे केल्याने आपण इतरांसाठी सियोनमध्ये लवकर परत येण्याचे अनेक मार्ग उघडू शकतो. 그리고 मी आशा करतो की स्वर्गीय माताच्या माध्यमातून स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्य विपुल प्रमाणात आत्मिक ऊर्जेने भरून जावेत आणि सुवार्तेचा प्रचार करण्यात कशाचीही कमतरता ठेवू नये. 되시길 바라겠습니다. आपण आनंदी लोक आहोत कारण की आपल्याकडे स्वर्गीय माता आहे. माताशिवाय जग हे जीवन नसलेले जग आहे, हो ना? जर माता नसेल तर मग ते प्राणी असो, वनस्पती असो किंवा मासे असो, ते जग जीवन नसलेले जग आहे. 그 세계는 ही कोणाची इच्छा आहे? 세계인 것이 누구의 뜻입니까? ही सर्व काही निर्माण करणाऱ्या परमेश्वराची इच्छा आहे. हे पाहता आपण खरोखर धन्य आहोत. 참으로 다행히 आपण आनंदी आहोत कारण की आपल्याकडे स्वर्गीय माता आहे. 행복합니다. 그리고 कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये आपण नेहमी स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताकडे प्रार्थना केली पाहिजे. 아버지 어머니께 기도 많이 드리시고 मला आशा आहे की स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या प्रेमाचा मार्ग कधीच विसरणार नाहीत. 가족들 꼭 되길 바라겠습니다. मी आजच्या उपदेशाला समाप्त करेन. तुमचे खूप खूप आभार.